मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहे. आपण त्याच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, बऱ्याच चर्चा तुमच्याबद्दल होत्या की तुम्ही नॉट रिचेबल झाला, तुम्ही नाराज आहात, तुम्ही रागात आहात. काय नेमकं सांगाल? नाही, मी तुम्हालाही माहिती आहे की सर्वांना भेटत होते, जे पण येत होते त्यांना भेटत होते. पता नाही हे चर्चा कोणी काढल्या, कारण चर्चेमध्ये तर खूप साऱ्या चर्चा काढल्या की सचिन सावंत आणले, त्यांना नाही भेटले. पण तुम्हालाही माहिती आहे काही पत्रकार होते त्यांच्यासमोर मी भेटले होते. असं नाही आहे, म्हणजे काहीतरी खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं असा पद्धत बरोबर नाही आहे. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. माहिती घेतली पाहिजे. कुठल्या बघा, हे आहे की माझं काही म्हणणं आहे ते मी माझ्या पक्षानं सांगितलेलं आणि पक्षाने माझं म्हणणं ऐकलेलं आहे. पक्षामध्ये तिकीट वाटताना मुंबईच्या जागांवरून, विशेष करून दक्षिण मध्य मुंबई झाली, दक्षिण मुंबई झाली, उत्तर मुंबई झाली, या जागांच्या वाटपासंदर्भात मुंबई काँग्रेसला विचारात घेतलं नाही असं थेट आरोप होतो. असं बघा, असं आहे की माझं म्हणणं असं होतं आणि सुरुवातीपासून मी सांगते की मुंबईमध्ये आम्ही 5 जागा लढत होतो. कमीत कमी आम्हाला 3 जागा मिळायला पाहिजे. त्याच्यामधला आमचं प्रेफरन्स होता, जिथे आमच्याकडे उमेदवार आहे, जिथे आम्ही चांगल्या तऱ्हेने फाईट करू शकतो तिथे आम्ही मागणार. आणि आम्ही आमचं म्हणणं ठेवलं, त्यांनी त्यांचं म्हणणं ठेवलं. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच होतं की आपण कमीत कमी 2 सीटा घेताना कुठल्या घेतल्या पाहिजे ह्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि ते म्हणणं आम्ही आमच्या श्रेष्ठीने सांगितलेलं आहे. विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर यांनी सुद्धा आपली भेट घेतलेली आहे आणि त्यांनी त्या जागेची मागणी केलेली आहे. त्यामुळे जागांची अदलाबदल होईल. दक्षिण मध्य मुंबई तर तुमचा गड राहिला, तुमच्या वडिलांचा गड आहे. असं जर होत असेल तर चांगलं आहे. त्यांना वाटणं साहजिक आहे की त्याच खूप त्यांचं म्हणणं आहे की मी लढू शकते. आणि मलाही माहिती आहे त्याच्याबद्दल मला खूप नितांत आदर आहे, कुटुंबाबद्दल नितांत आदर आहे. कारण माझे विनोद घोसाळकरांपासूनचे संबंध आहेत, अभिषेकशी माझे संबंध होते आणि त्यांच्या मिसेसला मी पहिल्यापासून ओळखते. त्यामुळे त्या लढू शकते, त्याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे. मलाही असं वाटतं की मी दक्षिण मध्य मुंबईमध्ये चांगल्या तऱ्हेने लढू शकतो. पण शेवटी पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आणि सगळ्यात मोठं की आमच्यासमोर उद्देश एवढं मोठं आहे की राष्ट्राला या ठिकाणी लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल तर एकत्र येण्याने आम्ही आघाडी केलेली. त्यामुळे एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आपण काय बोलू शकतो. लडकी हो लढ सकती हो म्हणता तुम्ही नेहमी, त्यामुळे या जागेसाठी सुद्धा वर्षा गायकवाड लढणार? नाही, मी असं आहे की लडकी हो लढ सकती हो हे ते कॅम्पेन आदरणीय प्रियंका गांधीजींनी दिलेले. त्याच्यामध्ये महिलांना 40% सीटा दिल्या होत्या आणि मला अभिमान आहे काँग्रेस पार्टीचा की बघा पक्षाची संघटनेचे अध्यक्ष म्हणून पण मला त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे महिलांना पुढं करण्याचं काम नक्कीच त्यांनी केलं. पण मी माझ्यासाठी भांडत नाही, मी ॲज अ पक्ष संघटना म्हणून लोकांसाठी भांडते की पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, चांगल्या सीट मिळायला पाहिजे आणि बरोबरचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. कारण आज जर बघाल तर मुंबईमध्ये शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल दोन्ही इक्वल आहेत असं माझं म्हणणं आहे. याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी काही भेटीगाठी करणार, बोलणार? येणाऱ्या काळात त्यांच्याशी भेटू आणि त्यांची चर्चा करतात काय. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.